वाल्मिक कराड अटक होत नव्हता. जेव्हा बीड मध्ये दणका दिला की मी सापडून आणतो लगेच पळत आला. आता पुन्हा एक इशारा देतोय, बीड पोलिसांना इशारा देतोय, गृह विभागाला इशारा देतोय, येणाऱ्या 24 तासाच्या आत जर आंध्राला अटक झाली नाही तर पुन्हा हा दीपक केदार त्याला पकडून आणल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा सुद्धा यामध्ये किती दुर्दैव आहे. आज महिना झाला तरी संतोष देशमुखचे आरोपी सापडत. सोमनाथ सूर्यवंशीचं हत्याकांड झालं, त्याच्यामध्ये 302 दाखल होत नाही. सोमनाथ सूर्यवंशीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये लिहिलंय की त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झालाय. छत्रपती संभाजी नगरच्या हॉस्पिटलमध्ये, घाटी हॉस्पिटलमध्ये हा एकमेव दीपक केदार त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या सोमनाथ सूर्यवंशीची बॉडी मी फ्रीज मधून बाहेर काढली, तिला उलट पालट करून बघितलं, बेदम मारलं होतं. त्याचा हत्याकांड झालं. त्याचा हत्याकांड करणारा त्या फोटो कुठे रे त्या घोरबांडचा आहे का? हे बाई कशाच्या कुठून कसं काय पोलीस झालंय? आरोपी ते आरोपी हे मनोहर कदमची औलाद. हे मनोहर कदमने रमाबाई आंबेडकर नगर मध्ये 10 जणांवरती गोळ्या झाडल्या होत्या. ही त्याची औलाद. त्याला निलंबन झालं, फक्त त्याचं अटक होत नाही. न्याय मागते त्याची आई, सोमनाथ सूर्यवंशीची आई न्याय मागते. काल तिने 10 लाख रुपये सरकारचे परत पाठवले. ती म्हणले मला पैसा नको, माझ्या लेकराला न्याय पाहिजे, ह्या पोलिसाला अटक पाहिजे. संतोष देशमुखचा कुटुंब इथं बसलंय. अरे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करा. आम्ही आजपर्यंत त्या धनंजय मुंडेच्या विरोधात बोललो ना, त्या गुन्हेगार वाल्मिक कराडच्या विरोधात बोललो. आम्ही नाही बोललो कधी. मी 350 घटनांना भेटी दिल्या महाराष्ट्रात, अनेक हत्याकांड बघितले. संतोष देशमुख सारखा हत्याकांड मी बघितलं नाही. डोळे जाळले, बॉडीवरती थोडी सुद्धा जागा नाही. कोणताही संवेदनशील माणूस त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आणि राजकारण करायला निघाले, मोर्चे काढायला निघाले. हा मोर्चा म्हणे मराठ्यांचा आहे. हा मोर्चा मराठ्यांचा नाही. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सैनिकांचा मोर्चा आहे. हा मोर्चा जातीचा नाही. कारण संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो सोनूने बौद्ध होता, दलित होता, त्याने विचार जातीचा केला नाही. आणि म्हणून आज संतोष देशमुखचे लेकर बस, त्याचा मुलगा विराज टोपी घालून फिरतोय. मुंबई दिल्लीला जायची वेळ आली. ती वैभवी तिचं शिक्षण आज महिना झाला त्या फिरतायत आणि एकच मागणी करतायत, आरोपीला अटक करा. तुम्हाला हे 2 चेहरे राजकारणी दिसतात का? हे दोघं कोणत्या पक्षाचे? त्यांच्या पक्षाचं नाव सांगा. लक्ष्मीबाई हाके नाव सांग पक्षाचं त्यांच्या. लाज वाटली पाहिजे प्रति मोर्चा काढताना. रे हाके नाही, हा बिंडोके. सुपारी भेटली की वाजवली. अरे बरं झालं हे अमेरिकेत नाही, त्या डोनाल्ड ट्रम्पवर अन्याय झालाय म्हणून तिथं मोर्चा काढला. ह्याला फक्त सुपारी पाहिजे. निघले ना कोपर्डीचे मोर्चे निघले. एकाही दलित संघटनेने पक्षाने प्रति मोर्चा काढला नाही.
एकाही दलित संघटनेने प्रतिमोर्चा काढला नाही. अन्याय अन्याय. आणि तुम्ही प्रतिमोर्चा काढता. म्हणे संतोष देशमुखला श्रद्धांजली वाहतोय. धनंजय देशमुखने मगा मीडियाला चांगलं उत्तर दिलं. कसला मोर्चा आहे म्हणलं तर म्हणे संतोष देशमुखला आम्ही श्रद्धांजली वाहतोय. अरे कुणाला उल्लू बनवता सुपारी बाजांनो. महिन्याभरानंतर तुम्हाला श्रद्धांजली आठवली का? 30 दिवसानंतर तुम्हाला श्रद्धांजली आठवली का? 30 दिवस तुम्ही कुठं होते? किती रुपयाची तुमची डील झाली आणि मग तुम्ही मैदानात आले? याचं उत्तर द्या. काल छत्रपती संभाजीनगरला मोर्चा काढला, खेळ संपला. आता जर मोर्चा काढला तर आडवा हा पॅन्थर आल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा इथून देतोय. हा झालं तुमचे नाटक. हा झाले नाटक. या निरागस लेकरांसंबंधी तुम्ही राजकारण करताय. मानवता मेली का या महाराष्ट्रातून? अरे पुढे शाहू बाबासाहेब शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र एवढा निर्दयी कसा झालाय? हे राजकारणी कुटुंब आहे का? हे धनंजय राव फिरतायत, त्यांचे लेकरा फिरतायत, ते राजकारणी आहेत का? आणि तुम्ही राजकारण करायला निघाला. हे बिंडोके आणि तिकडे एक बसलाय तिसरा डोळा. एक डोळा अमेरिकेकडे आणि दुसरा डोळा भारताकडे. आणि तिथं बसून मुंबईला गप्पा आणतोय. काय नाव आहे त्याचं? अरे मला बी माहिती की त्या ह्याच्यावरती होता बघा एक पिक्चर लक्षाचा, कवट्या महाकाळ. लक्षाला कोण धरून आणि मीडियावाल्याला बोलतय आणि मधीच काय होतंय काय की हो 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 सरकार सरकार जरा घे. अरे मरशीन तुटन काय? कुठाला फाटून जाईल. अण्णा मी बोललो तुम्हाला थोडा राग येईल, पण हे 2 अंडे जे आहेत ना आपल्या साहेबांनी पोचलेले आहेत. त्यांची अवकात आहे का मीडिया यांच्याकडे जायची? अरे आधी पक्केदार 1-1 फिरतो, याच्याकडे मीडिया नाही आणि यांना शिव्या द्यायला मीडिया. साहेबाला सांगा अण्णा एका दिवसात यांची दुकानदारी बंद होती. यांच्याकडे कुणी जात नाही. तिथं बसून आपलं लय विद्वान झालोय, लय कायद्याच्या गप्पा, लय संविधानाच्या गप्पा. अरे संविधान वाचवण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी मेला, सोमनाथ सूर्यवंशी शहीद झाला. संविधान वाचवण्यासाठी 150 पोरांना बेदम मारला, या बहिणींना मारलं. सांगा गुणरत्न सदावर्ते तुम्ही परभणीला का गेले नाहीत? उत्तर द्या. का गेले नाही परभणीला? का ते तुमचे लेकरं नाहीत का? का तुमची बुद्धिमत्ता दलित अत्याचाराच्या विरोधात लढत नाही? नाही लढणार, कारण कुणी सांगितलं तर बोलायचं. कुणी सांगितलं तर बोलायचं. मी आता अण्णा बी रोज एक पिल्लू सोडते. आता काल मुन्नीच काढली. सारा महाराष्ट्र परेशान. आता मुन्नी कोण आहे? लय जण परेशान झालेत, पण मुन्नी काय कालपासून सापडा नाही. आणि अण्णा मला माहिती आहे गॅरंटी लवकर सांगणारच नाही. त्यांना विचारलं की ते म्हणतील मी तर शिंगाणी आहे गजनी मधला. अण्णा हक्काचं नाव घ्या नाही म्हणे मी संजय शिंगाणी आहे. पण अण्णा तुम्ही गजनी मधला संजय शिंगाणे आहेत. आधी पक्केदार वाल्मिक कराडचं नाव घेणार हा पुष्पा आहे. पुष्पा झुकेगा नाही साला. आता मी बी पुष्पा होतो. त्याने मुन्नीचं नाव सांगावं फक्त कानात, मी बोलून दाखवतो. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. जर बहुजनांना वाचवण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी असेल, हा आमचा संतोष देशमुख असेल, आणि या संतोष देशमुखला न्याय देत असताना, या लेकरांना न्याय देत असताना, या
पाठीमागे हटणार नाही हा इशारा ऐकून देतो. काय काय आमदार केले तर अजितदादांनी. अमोल मिटकरी मटण करी. हे कशासाठी करताय रे? हे असे आमदार विधान परिषदेव ज्याला समाजाची जाण नाही, भान नाही, काही नाही. पोपट आहे, पोपट. ते वाचकन म्हणे अण्णाला सह आरोपी करा. पहा पट्ट्या, अरे लढा आम्ही उभा करतोय, आम्ही लढतोय आणि म्हणे अण्णाला सह आरोपी करा. 50,000 मग आम्ही अमोल मिटकरींना विचारतोय की मिटकरी, सीआयडीने तुमच्या युती प्रदेश अध्यक्षाची त्या ठिकाणी चौकशी केली. जवळपास 100 राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी केली. मिटकरी आम्ही म्हणायचं का की अजितदादा पवारांना सह आरोपी करा? आम्ही म्हणणार नाही. आम्हाला कळतंय ना. अरे अमूल आहे का त्या दुधाच्या बॅगवरला अमूल आहे? एवढं दूध कुळ त्या अन्नाची चौकशी, उद्या म्हणते दीपक केदारची चौकशी करा. का तर आम्ही संतोष देशमुख साठी लढतोय. पाठीमागं बीडला आलो, एक खोटी चॅटिंग आली. दीपक केदारला मी सगळं समजून सांगितलं. जितेंद्र आव्हाड मला म्हणते बरं, उभ्या आयुष्यात आम्ही कधी बोललो नाही. त्या चॅट चोर मॅडम पुण्यात बसून चॅटिंग टाकली. अरे कशाला खेळ करताय रे? तुमचा हा खेळ संतोष देशमुखच्या मुळावरती उठतोय, त्याच्या न्यायाच्या मुळावरती उठतोय. नका काढू प्रतिमोर्चे, नका वागू असं सैतानात सारखं निर्दयी संवेदनशील, नका वागू. एक न्याय मागतोय तर दुसरा आडवा येऊ नका, त्या न्यायात सामील व्हा. धनंजय मुंडे नेता संवेदनशील असावा. धनंजय मुंडे नेत्याला मानवता असावी. आज एवढे आरोप होत असताना जर धनंजय मुंडेच्या जागेवर मी असतो तर राजीनामा फेकून धनंजय देशमुखच्या बाजूला येऊन बसलो असतो. पण कुठे संवेदना? आणि म्हणून नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. आणि मी पुन्हा एकदा नाव घेतोय की हे सरकार जर कुणाच्या टेकूमुळे तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल, देवेंद्र फडणवीस यांना मी या ठिकाणाहून आवाहन करतोय कळकळीचं, जर तुम्हाला टेकूमुळे जर कुणी ब्लॅकमेल करत असेल तर तुम्ही सुद्धा हे सरकार पाडून टाका, पण संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या. न्यायाची लढाई थांबणार नाही. वैभवी विराजला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. आज या मोर्चात भीमाचे लेकर आलेत, शिवबाचे लेकर आलेत आणि हे यक्के आता महाराष्ट्रामध्ये वाढत जाऊन सामाजिक सलोख्याचं वातावरण झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या मनोज दादाचं तर कोण कधी वजन मोजून गेलंय, ते म्हणे 35 किलो आहे. अरे त्या बिंडोकेला सांगा, होय आमच्या मनोज दादाचं वजन 35 किलो आहे, पण 150 किलोचा गेंडा स्वामी सुद्धा झोपत नाही या 35 किलोच्या वजनामुळे. त्या गेंडा स्वामीला गार केलेला 150 किलोचा गेंडा स्वामी हा 35 किलोचा ढाण्या वाघ आहे. वजन लागत नाही त्याला, त्याला चळवळ लागते. आणि म्हणून मुद्द्याकडे एवढाच येतोय जाता जाता की बस झालं नाटक. वाल्मिक करायला 302 मध्ये आरोपी झालाच पाहिजे. आणि 6 महिने काही नाही, 6 महिने चालणार नाहीत. फक्त 2.5 महिन्यात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून या सगळ्या हरामखोरांना फाशी झाली पाहिजे. आणि चालणार नाही की माझा संबंध नाही, त्याला फाशी द्या. अरे तुझा संबंध नाही, आम्हाला कळतंय ना कुणाचा कुठं संबंध आहे. सगळा चट्टा पिट्टा काढलाय नि सगळ्यांनी. अंजली दामानिया यांनी सगळा वाल्मिक कराडचा सगळ्याचा चट्टा पट्टा काढलाय. आणि म्हणून
अंजली दामानी यांनी ते सगळा डिटेल काढला की ते मला एक सुचलं. सगळा चट्टापट्टा काढला अंजली दामानिया आणि ताब्यात घेताच गडी म्हणला मला झालाय स्लीप एपोनिया. नवीनच आजार आणलाय, स्लीप एपोनिया झालाय. अरे याला धरा, याचा स्लीप एपोनिया फिपोनिया काय नाही, याला मोकानिया लावा आणि सेंट्रलच्या हर्सूलच्या जेलमध्ये 10 वर्षे झोपोनिया करायचा. कशाचा एपोनिया आला रे? हे एपोनिया फिपोनिया काय नाही. माझ्या मीडियाच्या बांधवाला सांगतो, हे चिल्लर गुन्हेगाराच्या बद्दल एवढं काही डिटेल लावू नका. काय वाचलो मी, पहिल्या दिवशी त्यांनी काय खाल्लं, ते कुठं झोपले, पुन्हा पलगोनिया आला 5 पलगोनिया, त्याचं काय झालं, कसे झोपले कसे उठले. अरे चिल्लर गुन्हेगार आणि मीडियावाले म्हणते कसा झोपला आणि कसा उठला. अरे ते का संजय दत्त सलमान खान आहे की काय? सेलिब्रिटी करू नका. आणि म्हणून आमचा मुद्दा एवढाच आहे की सगळ्या घटनेतले मास्टर माइंड अटक झाले पाहिजेत. त्या विमान धडकलं होतं वर्ल्ड ट्रेड सेंटरला, आपल्याला माहितीये का? 2 विमान धडकले होते त्या टावरला. धडकले होते की नव्हते? त्याच्यात लादेन बसला होता का? मग या घटनेतला ओसामा बिन लादेन पकडला पाहिजे, ही सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करतो. अरे दलित मग एक नेता होता, रिपब्लिकन नेता, अण्णाला सुद्धा माहित आहे, बीडच्या सगळ्या चळवळीला माहित आहे. रिपब्लिकन नेता होता, दलित नेता होता, खंडणीचा गुन्हा होता. त्यांचं 2004 ला एन्काउंटर करण्यात आलं. त्याचं नाव होतं श्यामभाऊ आठवले. खंडणीच्या याच्यामध्ये तुम्ही त्यांचं एन्काउंटर केलं, इथं सुद्धा खंडणीच होती ना. मग इथं व्हीआयपी ट्रीटमेंट कशासाठी? तुम्हाला कायद्याने काय शिक्षा द्यायची ते द्या, पण त्या ठिकाणी बीड मध्ये जो सुरू असलेला दहशत आहे ती बंद झाली पाहिजे. आणि म्हणून जाता जाता मित्रांनो आव्हान करतोय की उद्या काही होत जाईल, खासदार आमदार मंत्री अमुक डमुक, पण शपथ घ्या या पैठणच्या नगरीमध्ये की संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय भेटल्याशिवाय शांत बसायचं नाही, फाशी झाल्याशिवाय शांत बसायचं नाही, फाशी झाल्याशिवाय शांत बसायचं नाही. हा लढा उभा करायचा. हे बाबासाहेबांच्या लेकरं संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत. सोमनाथ सूर्यवंशीचं जे हत्याकांड झालंय, तो अशोक घोरबाड सुद्धा 302 मध्ये अटक झाल्याशिवाय शांत बसायचं नाही, एवढंच असणार आव्हान करतो. आणि या प्रति मोर्चावाल्यांना पुन्हा आव्हान करतोय की आता मोर्चे काढू नका. तुम्हाला सुद्धा लेकरं आहेत, तुम्हाला सुद्धा मुली आहेत, या लेकराच्या बाजूला बसा. अरे ते मनोज दादा जरांगे, सुरेश दस अण्णा गेले ना परभणीला, त्या आईला आमच्या भेटून आले, रडती तिच्या गळ्यात पडून आले, तिचा वेदना ऐकून आले. लक्ष्मण हाके, गुणरत्न सदावर्ते तुम्ही तिथं गेले नाही. अरे मानवता आहे, मानवतेला मरू देऊ नका. आणि या विराज वैभवीला राजकारणाचा या ठिकाणी हत्यार बनू नका, एवढंच आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद दीपकभाई केदार. निश्चितच हा आक्रोश मोर्चा आज जरी या ठिकाणी असला तर एक नवीन एल्गाराची सुरुवात आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे आरोपी आहेत त्यांना निश्चितपणे सजा होईपर्यंत हे सर्वसामान्य जनता शांत बसणार नाही. आणि हा जो आक्रोश मोर्चा आहे, या आक्रोश मोर्चाला ज्यांनी आव्हान केलं, ज्यांच्या वडिलांवरती एवढं काही घडलं, ज्यांची निर्गुण हत्या झाली, त्या संतोष अण्णा देशमुख यांच्या कन्या वैभवी संतोष देशमुख यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं.
संत एकनाथ महाराज, गंगा माता आणि श्री दत्त असलेले असे हे पैठण क्षेत्र. याच पैठणला आपण दुसरी काशी म्हणून ओळखतो. याच पवित्र स्थानावरून मी तुमच्या पुढे म्हणजे माझ्या वडिलांवर जो अन्याय झाला त्याविरुद्ध जो न्याय आहे त्या न्याय मागतेय. आणि मानवतेच्या नात्याने तुम्ही सर्व आज एक आलात, न्यायाची भूमिका घेतली, आमच्या पाठीमागे आहात, आमच्या कुटुंबासोबत आहात. तसेच तुम्ही कायम आमच्या सोबत राहा. आणि मगाशी त्या काकांनी म्हणले की जे ही गुन्हेगारी वाढते, मला हे असं वाटतं की आपण स्वातंत्र्य असताना न्याय हा आपणच का मागायचा, आणि आपण स्वातंत्र्य असताना न्याय हा आपण का मागायचा. संविधान लिहिले आंबेडकरांनी आणि शिवाजी महाराजांनी, संतांनी जे आपल्याला थोर विचार दिलेत, त्या जर विचारांवर आज आपण चाललो असतो तर ही गुंडेगिरी वाढलीच नसती. आज माझ्या वडिलांची हत्या झाली, त्याच्या अगोदर अनेकांचे बळी गेलेत. ते अन्यायाविरुद्ध न्याय उठू शकले नाहीत, आवाज उठू शकले नाहीत. त्यांना तसेच माझ्या वडिलांना आणि आपल्या सर्वांना हा अन्याय दूर करून न्यायाकडे जायचंय. त्यासाठी मला तुमची तसेच सर्वांची गरज आहे. तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा. आणि त्या फोटोमध्ये माझे वडील जसे हसतात ना, त्यांचं ते हसणं आणि त्यांचं ते बोलणं मी आज पण तुमच्यामध्ये बघते. आणि मला तुमच्या सर्वांची गरज आहे. आज माझा एकटाच्या माझ्या पाठीमागे नाहीये, तर आज लाखो जण माझ्या पाठीमागे आहेत. मला तुमची अशीच साथ हवी आहे. माझ्या वडिलांचं जे बलिदान आहे ते आपल्याला व्यर्थ नाही जाऊ द्यायचं. त्यासाठी न्याय मिळवायचा आहे. त्यासाठी मला तुमची खूप गरज आहे आणि तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा. वैभवी, तुझं हे आव्हान या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं शब्द देतो की वाया जाणार नाही. आरोपी जे कोणी असतील त्यांना शिक्षाही झाल्याशिवाय आम्ही सर्वजण शांत बसणार नाही. यानंतर हा जो काही प्रकार घडला, या बीडच्या अंधारावरती न्यायाचा प्रकाश टाकणारे क्रांतीसूर्य आमदार सुरेश अण्णा धस यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं विचार मांडावे. सन्माननीय आमदार सुरेश अण्णा धस. अच्छा, आहे का? इकडे घ्या ते, इकडे घ्या डायस मध्ये. आमदार हो हो पुढे घ्या. बस बस बस. थोडं 2 इंच मागे घेता का डायस. आंबाराव, ते पूर्ण भारत बघतोय, पूर्ण देश बघतोय, कळतंय. थोडं ऍडजस्ट करा ना. 2 मिनिटं सेट करतील, ते बसतील खाली. थांबा जरा, सेट करून खाली बसा. हॅलो, हा, हॅलो, मीडियावाले जे आहेत त्यांना कव्हरिंग करावं लागतं. कृपया तुम्ही त्यांना बाजूला हटा असं म्हणू नका, ही माझी विनंती आहे. आदरणीय आपल्या सर्वांचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील, माननीय दीपकभाई केदार, विकास पात्रीकर, शिवराज भुमरे, सचिन घायाळ, अनिल पटेल साहेब, माजी मंत्री या ठिकाणी बसलेले, काझी कलीमुल्ला, देशमुख कुटन, श्री लक्ष्मण रावटे, तालुका अध्यक्ष सूरज ढोळगे, विनोद तांबे, माझे मित्र भाऊसाहेबराव काळे आणि स्टेजवरील इतर मंडळी, तसेच संतोष देशमुख यांचे जे कुटुंबीय इथं आलेले आहेत ते सर्व कुटुंबीय. आणि आवाज हळूहळू वाढतो. मी काय दीपक केदार नाही रे भाऊ, आमचं दीपक भाऊंचा डायरेक्ट टॉप गिअर पडतो, आमचा फर्स्ट सेकंड थर्ड टॉप पडतो. त्याच्यामुळं दीपक भाईंच्या बरोबर माझी बरोबर हे करू नका.
ओरिजिनल पॅन्थर आहे ते त्याच्या ब्लडमध्ये, त्याच्यामुळं त्यांचं बोलणं हे खूप सुंदर त्या ठिकाणी असते. तेव्हा संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या बाबतीमध्ये अतिशय चुकीचं घडलेलं आहे. सोमनाथच्या घरी मी जाऊन आलोय पहाटे 2:30 वाजता. त्याचं काही कुटुंब पोट भरण्यासाठी थेट चाकणला गेलेलं होतं. तिथून माघारी बोलवलं, त्यांना भेटलो, बघितलं, ते परिस्थिती गंभीर आहे. सोमनाथला न्याय मिळालाच पाहिजे, संतोषला सुद्धा न्याय या ठिकाणी मिळालाच पाहिजे. आणि बीडमध्ये न्याय मिळत असताना तसं जर पाहिलं तर मनोज दादा माझ्या अगोदर तिथे गेलेले होते. परंतु तो दिवस पीएमच्या संदर्भातला निर्णय घ्यायचा होता, पीएम करायचं होतं. लोक रस्त्यावरती आलते आणि तिथं स्वतः मनोज दादा बसून होते. मग शेवटी दादांनी सांगितलं घ्या करून आपलं, फार काय लांबत बसू नका. परंतु पीएम रिपोर्ट आला तो 8 पानी पीएम रिपोर्ट. त्या 8 पानी रिपोर्टमध्ये एवढ्या गंभीर बाबी आहेत की असं इतकं चुकीच्या पद्धतीनं कधीच कोणाला मारलेलं नाही. आणि हे कशामुळे होतंय तर हे परळीकर जे आका आणि त्यांचे आका आहेत यांचे वेगवेगळे उद्योग आहेत. त्याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी सांगितल्या, परंतु त्या व्यतिरिक्त गोष्टी सांगतो. परळीतील इराणी समाजाचे काही लोक आहेत, हे या दोघांच्या जीवावर गांजा, चरस, देशी विदेशी रिव्हॉल्वर विक्री करतात. आणि या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करीत होते. म्हणजे जे कशाचं पिस्तूल विकायचे त्याच्यातलं कमिशन सुद्धा आकाकडे पोहोचलं पाहिजे, अशा प्रकारची एक सिस्टीम होती. थर्मल मधील भंगार रोजच्या रोज चोरीला जातं. ते चोरीचे भंगार आणि त्यात पोलिसांचा वाटा आणि पोलिसांच्या वाट्याच्या नंतर आकाचा वाटा. म्हणजे गमती बघा बरं काही कशा कशामध्ये हे होतंय. एसटी महामंडळातील अनेक लोक एसटीतलं सुद्धा काही बाई चोरतील, त्याच्यावरती लक्ष ठेवायला पोलीस आणि त्या पोलिसांनी आकाला जाऊन भेटायचं, असा एक प्रघात त्या परळीमध्ये त्या ठिकाणी. करुणा मुंडे असो किंवा डॉक्टर देशमुख असो, डॉक्टर देशमुखांचा पक्ष कोणता आहे मला माहिती नाही, परंतु त्यांच्यावरती खोट्या अॅट्रॉसिटीज दाखल करायच्या, दुसरीच काहीतरी 354ची फिर्याद द्यायची आणि त्यांचं चारित्र्य हनन करायचं. हे सुद्धा करुणा मुंडेच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला, ती महिला नाही, पोलीस आहे, पोलीस. आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानप आणि त्याला आणखी 2 जोडीला त्यांच्यावरती. कारण हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे. करुणा मुंडे तुमच्याच सौभाग्यवती आहे, ते वेगळं काय. आणि मी तर जबाबदारीनं परत एकदा म्हणतो की त्या पहिल्या पत्नी आहे बरं का, परत एकदा म्हणतो, याचं उत्तर त्यांनी मला द्यावं, मग मी त्यांना सांगेन. त्याच्यानंतर इतर समाज बांधवातला कोणताही पदाधिकारी जर आका आणि त्यांच्या आकांनी कोणत्या पदावर नेमला तर त्यांनी फक्त सयाजीराव व्हायचं, बाकी त्यांना काढीचाही अधिकार नाही. फक्त आले का सयाजीराव. आमच्याकडे एक निकाळजे आडनावाचे हे होते, त्यांचं नाव सयाजीराव होतं, त्यांना काय म्हणायचे सयाजीराव निकाळजे. म्हणजे मी काय कोण्या कास्टवरती किंवा याच्यावरती घेऊन जात नाही, कृपया मला माफ करा. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पक्का पाईक असणारा मी व्यक्ती आहे बरं का. त्यामुळं त्याच्यानंतर परळी शहरामधले पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशाऱ्यावर सगळं काही गोळा करायचं काम करतात सगळीकडेच.
याच्यामध्ये जुने नवीन थर्मल पॉवर स्टेशन असो, सिमेंट फॅक्टरी असो, जवळपास असणाऱ्या छोट्या मोठ्या कंपन्या, या सगळ्यांकडनं हप्ता हे तिथं गेलाच पाहिजे अशा प्रकारचे यांच्या हप्त्याला वैतागून एक कोरोमंडल का काय नावाची कंपनी इकून निघून गेला. कोरोमंडलचं सिमेंट येत असेल ना पैठणला, तर ती कंपनी इकून त्यांनी नमस्ते लंडन केला. आका बाहेर आहे, तर बाहेर असलेल्या आकांनी ह्या प्रश्नांची उत्तरं द्यावेत असं माझं मत आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पोलीस दलामधले कर्मचारी जर आका आणि त्याचा आका याचंच ऐकून काम करीत असतील तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, मुख्यमंत्री महोदय, टीव्ही चॅनलवरील सोनी चॅनल मधले सीआयडीतले पोलीस, सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार, मला वाटतं यांचीच नियुक्ती परळीला करावी. ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती आई शपथ करू नये. संत एकनाथाच्या या नगरीमध्ये मी बोलतोय, ज्ञानेश्वराचा जिथे जन्म झाला त्या भूमीमध्ये मी बोलतोय. ज्या माणसानं आम्हाला शांती शिकवली त्या ज्ञानेश्वराच्या भूमीमध्ये बोलतोय, संत एकनाथाच्या भूमी. 100% मी लेखी पत्र देणारे मुख्यमंत्र्यांना सोनी चॅनलवरची सीआयडी आणि सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार, म्हणजे बाकी कशाला बघ. हे सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे. सत्यमेव जयतेच्या ऐवजी असत्यमेव जयते असं नाव तिथं टाकलं पाहिजे परळीला, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. बरं, हे जे छोटे आका आहेत यांना 2/2/2022 ईडीची नोटीस आलेली आहे. ईडीच्या नोटिसीची तारीख सुद्धा मी काढून आणली. एन्फोर्समेंट डायरेक्टरी दिल्लीची नोटीस आली. ती का नोटीस आली? आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला राव. शिमरी पारगाव तालुका माजलगाव, सुदाम बापूराव नरोडे या व्यक्तीच्या नावावर 50 एकर जमीन. बरं का, हे दत्ता इकडे ये रे बाबा, हे गबाळ सांभाळायला. मौजे सेंद्री तालुका बार्शी, ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास 50 एकर जमीन आहे तिथं सेंद्री बार्शी तालुक्यामध्ये. शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे, परत 10-12 एकर जमीन आहे. शिमरी पारगाव तालुका माजलगाव, योगेश सुदाम काकडे, हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे, यांच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे. ज्योती मंगल जाधव दिघोळला 10 का 15 एकर जमीन आहे. तर 7 दुने 14, 15 एकर जमीन. खातेदार ज्योती मंगल जाधव, दिघोळ तालुका जामखेड. अशा पद्धतीच्या. दुसरा असले सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर, आपलं एफसी रोड म्हणतो ना आपण, जंगली महाराज रोडच्या नंतरचं एफसी रोडला वैशाली हॉटेल आहे. वैशाली हॉटेलच्या पलीकड सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याच्यात पार्टनरशिप आहेत. तिथं एक शॉप असं काढताय, 7 शॉप आकानी बुक केलेत. 7. एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये. एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये. आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणले. 601, 602, 603, 604, 605, 607, 607 आणि 608 आहे विष्णू चाटे ची बहीण सोनवणे यांच्या नावावर. विष्णू चाटे यांचे मावस भाऊ या खटल्यातले संतोष देशमुखला मारणाऱ्या मधल्या आरोपी मधला एक आरोपी. कोण? विष्णू चाटे. आणि आकांचं दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना, त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत.
त्यांच्या नावावर 3 शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर 4. म्हणजे 5 कोटीला म्हणल्यावर एक किती झालं? 7 35 कोटी आणि विष्णू चाट्याचा एक 40 कोटी. 40 कोटीचे त्यांचे फ्लॅट, एक शॉपची किंमत 5 कोटी रुपये. आणि याच्यानंतर आकानी त्या बिल्डरला, मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो. म्हणलं, हे बिल्डर और क्या क्या दिया है हमारे आका को? तो म्हणले, जरा ठहरो बताते. म्हणलं, हमको चाय तो पिलाओ. तो बोले, पिलाते. म्हणलं, हम शाम को चायच पिते, तो चायच पिलाओ, दुसरा काय मत पिलाओ. त्यांना विचारलं तेव्हा तो म्हणला, टोटल टेरेस मागितलं होतं आकानी, वरच संध्याकाळी चालणारं हॉटेल टेरेस, 35 कोटी रुपये. तरी आमचा आका म्हणला होता 35 देतो, देऊन टाक. पण तो छाजड आणि पाटील म्हणले, आम्हाला नाही द्यायचं. म्हणून वाचलं, आकाच्या तावडीतून वाचलं. अॅमिनोरा पार्क, अँड्रोना टावर, मगरपट्टा, हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे 15 करोड रुपये, 15 कोटी. आणि 15 कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला, म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा. आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे? वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे. ड्रायव्हर, आणि ड्रायव्हर कडून भाड्याने राहायचे अग्रीमेंट सुद्धा करून घेतले. आणि त्याची किंमत होती 75 कोटी रुपये. म्हणजे ह्या 2 चौकाशातच वाल्मिक अण्णा 100 कोटीच्या पुढे गेले. म्हणजे ईडीच्या दरबारात गेले. ईडीच्या दरबारात 100 कोटीच्या पुढे गेलं की लगेच माणूस जातं, अशी एकंदरीत माहिती ही माझ्याकडे आलेली. सुदर्शन घुले आणि ही मंडळी, नको मला, हा, हे गोरख दळवी, अनिल आप्पा दळवी, मावळ प्रांतामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या प्रांतामध्ये आपले माणसं ठेवले होते, मावळ प्रांतामध्ये या आकांनी गोरख दळवी आणि अनिल आप्पा दळवी हे बापलेख ठेवलेले आहेत. कुठं काही ऐकायला सापडलं की येऊन द्याच म्हणते, शिल्लक ठेवायचं नाही. म्हणजे एखाद्या वेळेस अंबानींना सुद्धा मागे टाकतात का काय, अशी कधी कधी माझ्या मनात. कृष्णा शेंडगे, हरिभाऊ इंगळे, सुदर्शन घुले, सोमा घुले, चंद्रकांत ज्ञानेश्वर घुले, ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी, ट्रॅक्टर चोरी करणारी, याला संपूर्ण साथ. ट्रैक्टर चोरी करो, चंदन चोरी करो, किसको भी बदड़ो, किसको भी मारो, आका तुम्हारे साथ. आका तुम्हारे साथ है म्हणल्यावर कशाला घाबरते नाही. आणि हा उद्योग करून ठेवला त्यांनी. मी नाही सांगत, 109 मृतदेह सापडलेत एका वर्षात परळीमध्ये, 109. त्यातले फक्त 5च रेकॉर्डवर आले. 109 पैकी 5 आले. 104 मृतदेहांची ओळख पटली नाही. कशामुळे मेलेत याचा बी काही खातरजमा नाही. काही काही जणांचे तर हाडकं सापडलेत, नुसती हाडकं. 109 मृतदेह जर एका वर्षामध्ये परळीत सापडत असतील, पैठणमध्ये असं आहे का? माझ्या आष्टे तालुक्यातनं पाथर्डीत येता येता मी चौकशी केली, 109 असतील का? 5-4 जरी झालं तर आम्हाला भीती वाटते. 109 लापता मुर्दे इथं सापडले. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. मग का हिंमत होणार नाही संतोष देशमुखच्या अंगावर जायची? गेले, कुणासाठी गेले? हे खंडणी वसूल करायला गेले. त्याच्यामुळे आका हा 100% 302चा आरोपी आहे. आणि ह्या मधल्या कालावधीत आका आणि आक्याचा जर फोन झाला असेल तर आका सुद्धा
वो भी लाइन में खड़ा रह सकता है. 100% लाईन मध्ये आला पाहिजे. 109 मृतदेह हे मी नाही सांगत, टीव्ही वाले सांगायला लागले. सगळ्या टीव्ही वाल्यांनी बिचाऱ्यांनी फिरवलंय ते. जरीन खान पट्टेवाला हे तुमचे संभाजीनगर मधला मुस्लिम बांधव, जरीन खान पट्टेवाला, गाव बिव शोधा तुम्ही. त्याला परळीच्या पोलीस स्टेशनला नेलं, मारलं, त्याच्यातच मेलं. मरने के बाद म्हणले क्या करणे का, तुमच्या संभाजीनगर मधल्या त्याच्या कुटुंबाच्या घरी गेले, 40 लाख रुपये दिले, मिटून घ्या म्हणले. 40 लाखात माणूस विकता का? संभाजीनगर वाले, औरंगाबाद वाले 40 लाखात माणूस विकता. एक काम करा, ज्याला कोणाला मरायचं आहे 40-50 लाख, परळीच्या पोलीस स्टेशनला जा, बदाडून घ्या, आपलंच मागचं पुढचं सगळं हाणून घ्या आणि तुम्हाला 40 लाख कुटुंबियाला पोहोच. जर असा कोणता विचार करणारा पट्टे असेल तर दादांचं बोलणं झाल्याच्या नंतर मला येऊन भेटा, मी त्याची सोय करून देतो. जरीन खान पट्टेवाला या व्यक्तीची पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर, पोलीस स्टेशन मध्ये मारल्याच्या नंतर हत्या झाली. 40 लाखात प्रकरण मिटवलं. एकदा हा आका 302 मध्ये जाऊ द्या, आकाचं काहीतरी होऊ द्या, मग बघा लोक कसे पुढे येते. दाना. अरे संतोष देशमुखने तुमचं काहीच बिघडलं नव्हतं रे. फक्त एक दलिताचं पोरग त्याच्या तोंडात मारली म्हणून, माझ्या गावातल्या दलिताच्या लेकराच्या तोंडात का मारली म्हणून आडवं होऊन त्यांनी एक तोंडात मारले होते रे. तुम्ही दुसऱ्या दिवशी केजाला बोलवून त्याच्या 100 तोंडात हाणायला पाहिजे होता. 100 तोंडाच्या हाणून सोडून द्यायला पाहिजे होता. आमचा सरपंच गप्प बसला असता. पण तुम्ही ज्या पद्धतीने मारलाय, ज्या निर्घुणतेने मारलाय, याच्यात तुम्हाला माफी नाही. करता आली तर सगळ्यांना माझी विनंती, ह्या कुटुंबाला तुम्हाला काय जे पैठणचे जे कोणी प्रमुख मंडळी असेल त्यांच्या वतीनं काय करता येईल ती मदत करा. सोमनाथला सुद्धा करा. सोमनाथ सुद्धा 3ऱ्या वर्षामध्ये शिकणारं लेकरं होतं, त्यालाही मदत करा. अरे शेवटी आपण एक, कुणी उठतं म्हणतं हे समाजाचा मोर्चा, ते समाज, अरे समाजाचे वगैरे मोर्चे नाही, हे सगळ्या समाजाचे मोर्चे, ते सगळ्या समाजाचे माणसं असतात. म्हणून मला मुद्दे भटकायसाठी, मनोज दादा, या मुद्द्यावरून मुद्दे भटकावण्यासाठी कधी कलाकार आणले जातात. मध्येच मी नाही बोलणार, परंतु दीपक भाऊ केदार बोललेत. असे काही लोक ज्यांच्या प्रिपेअर कार्ड मधलं चार्जिंग संपलं की लगेच चार्जिंग केलं की कोणीकडे बोलायला सुरू करते. असे प्रिपेअर कार्ड रिचार्ज पुढारी या महाराष्ट्रामध्ये व्हायला, ते काहीही बोलते. आमच्याकडे फार माहिती. डेला रिसॉर्ट लोणावळा इथं 8-8 दिवस कोण कोणाबरोबर मुक्कामाला होतं ह्याची सुद्धा माहिती माझ्याकडे सुरेल. मी काय सांगायला लागले हा. आणि म्हणून मला अधिकचं काही बोलायचं नाही. अरे ज्या गुन्ह्यामध्ये अनिल पाटील, अनिल भोसले पुण्याचा जेलमध्ये, तो गुन्हा आमच्या परळीच्या लोकप्रतिनिधींनी 3दा केलाय, तरी सुद्धा तो मात्र जेलमध्ये 5 वर्ष, आणि आमचा लोकप्रतिनिधी मोकळा सुटतो. मला त्याच्यावरती बोलायचं नाही. परंतु हे आका, इतने करोड लेके तू चाहेगा कहा. मी मुकेश से गाणं ऐकलं होतं, जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना का. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. हा, असं काहीतरी गाणं. ते लड़कपन खेलने में खोया, जवानी नींद भर सोया.
इतका माल कमवून काय करायचे? खुदा के पास तो ऐसा जाने का है 3.5 फुट में 3.5 फुटाच्या पेक्षा लय पैशावाला आहे म्हणून 50 फुटाचं मड रचलेलं बघितलंय का कोणी? नाही ना. अरे 5,000 कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्याला सुद्धा 3.5 फुटातच जावं लागतंय. आणि आमचं गरीब रोज हातावर पोट आहे त्याला सुद्धा 3.5 फुटातच घाल. आका तुला एवढं कमवायची गरज काय होती रे? आणि एवढं करून आमचं लेकरू मारलं का तू? कशासाठी मारलं? ज्या पद्धतीने मारलंय, व्हिडिओ शूटिंग काढली, पाणी मागितलं तर दुसरंच काहीतरी तोंडात टाकले. हे इतकं बेकार पद्धतीने तुम्ही मारलंय. तितक्याच बेकार पद्धतीने जल्लाद ज्यावेळेस तुम्हाला फाशी देईल त्यावेळेसचा तुमचा चेहरा आम्हाला बघायचा, हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो. आम्हाला चेहरा बघायचा आहे तुमचा फाशी गेलेल्याचा. आणि प्रतिमोर्चा काढणाऱ्यांनो, कशाचा मोर्चा काढताय याचं तरी भान ठेवा रे. कशासाठी मोर्चा काढताय? कोणासाठी मोर्चा काढताय? कोणासाठी निवेदन देताय? याचं भान ठेवा. कदाचित उद्या तुमच्यावर ही पाळी आल्यावर दुसरं काय म्हणेल त्याचं काय? आणि अरे बाजू घ्यायची, मोर्चा काढा, तुमच्या नेत्याबद्दल बोला. पण संतोष देशमुखच्या पत्नीच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला का दिसत नाहीत? संतोषच्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला का दिसत नाहीत? त्याच्या भावाच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला का दिसत नाहीत? त्याच्या मुलाच्या डोळ्यातले पाणी का दिसत नाही? त्याच्या भाऊजाईच्या डोळ्यातलं पाणी का दिसत नाही? म्हणून माझी विनंती की जनतेमध्ये आज जो हा राग आहे, रोष आहे, हा राग आणि रोष जोपर्यंत द्रौपदी मुर्मू मॅडम यांची दयेची याचिका फेटाळून लावत नाहीत तोपर्यंत हा जोश आणि जोर तुमच्या माझ्या सर्वात राहावा, टिकावा, अशा प्रकारची विनम्र विनंती या ठिकाणी करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. निश्चितच हा राग, हा रोष न्याय मिळेपर्यंत आपण सर्वजण शांत बसणार नाही. आणि यानंतर सर्वसामान्य समाजासाठी न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांनी संघर्ष केला, जिवंत माणसांना न्याय मिळवून देण्याचं काम करण्यासाठी ज्यांनी संघर्ष केला, आज त्यांच्यावरती जबाबदारी आली आहे की जे मृत्यू पावले त्यांच्यासाठी देखील न्याय त्यांच्या माध्यमातून मिळवून द्यावा. यासाठी त्यांना या मंचावरती यावं लागतंय. असे सर्वांचे आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील. संतोष भैया देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो. आपल्या सगळ्यांना फक्त एकच विनंती, आपण लय वेळचं उन्हात ठेवतायत त्याच्यामुळे जास्त आता तुमचा वेळ घेणार नाही, पण एक विनंती अशी करतो, या संतोष भैयाच्या लेकीनं आपल्याला हाक दिली, त्या लेकीला तिचं शेवटची इच्छा की माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळवून देण्यासाठी एकाही बांधवानं मागं हटायचं नाही. काल त्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलाय एकालाही याच्यातल्या सुटू देणार नाही. जेवढी साखळी आहे ती सगळी साखळी पकडली जाईल. या शब्दाला मुख्यमंत्र्यांनी शेवटपर्यंत खरं भरावं. याच्यातला आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येमधला एकही आरोपी सुटला तर मात्र अण्णा सरकारची गाठ आमच्याशी आहे. आपण मात्र शब्द दिलेला आहे कुटुंबाला, जीवा जीव असेपर्यंत हा समाज तुमच्या पाठीशी राहील. आणि धनंजय भैया तुम्हाला जाहीरपणानं पुन्हा एकदा सांगतो, वैष्णवी ताई समोर, संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत या राज्यातला एकही माणूस एक इंच सुद्धा माग हटणार नाही. मला फक्त एकच मुद्दा आता क्लिअर करायचा आहे. ह्या धनंजय मुंडेने जे प्रयोग सुरू केलेत, या धनंजय मुंडेने जे षडयंत्र सुरू केलेत,
आणि ते जो लोकांना सांगतोय आता रास्ता रोको करा, मोर्चे काढा, आंदोलन करा, हे धनंजय मुंडेचं काम आहे, दुसरं कोणाचं नाही. धनंजय मुंडे तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही जास्त खोलात चाललाय. ही जर रूट तुम्ही अशी पाडली, संतोष भैयाच्या पाठीशी उभा न राहता आरोपीच्या पाठीशी उभा राहायचं काम तुमच्या लाभार्थी टोळीकडून जर तुम्ही सुरू केलं आणि याच्यानंतर जर तुमच्या घरातलं कोणी मेलं तर मराठ्यांनी सुद्धा असेच मोर्चे काढायचे का? हा महाराष्ट्र धनंजय मुंडे नेमका कोणत्या बाजूला घेऊन चाललाय? आपण मंत्री पदावरती आहे, संविधानाची शपथ घेतली, या राज्याचा प्रमुख व्यक्ती म्हणून आपण काम करता आणि तुमच्या लाभार्थ्या गुंड टोळीला तुम्ही राज्यात आंदोलन करायला लावता आणि आरोपीला साथ देता. ही चाललेली दिशा धनंजय मुंडेची चांगली नाही. जर राज्यात रूढ पडली, कोणाचा माणूस मेला किंवा मारला तर आरोपीला साथ द्यायची, तर सगळ्या जाती धर्माचे लोक इथून पुढे तसंच करायला सुरुवात करतील. माणूस मेला किंवा मारला की ती जात त्या आरोपीच्याच बाजूने उभा राहणार. आणि या राज्यातलं आणि देशातलं पहिलं उदाहरण आहे की धनंजय मुंड्या या गोष्टी त्या गुंड टोळीच्या जीवावरती घडून आणायला लागला. मी काय बोललो त्या दिवशी परभणीला? अण्णा फोन चालू आहे का? मी परभणीला त्या दिवशी काय बोललो? धनंजय देशमुखांना, त्या धनंजय मुंड्याच्या लोकांना धमकी दिली. या राज्यातले लोक म्हणतायत जर संतोष देशमुखांच्या वेळेस त्याच वेळेस अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाला असता तर आपल्या संतोष देशमुखांचा खून झाला नसता. जर तो गुन्हा दाखल करून घेतला असता तर संतोष भैया देशमुखांचा खून झाला नसता. तसंच पुढे आम्ही सुद्धा डोक्यात आणलं, जर पोलीस स्टेशन मध्ये आरे रावी धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंडेचे लोक धमकी द्यायला लागली आणि आपण जर बोललो नाही तर तसाच जर हा खून झाला तर लोक म्हणतील वेळीच जनतेने सावध व्हायला पाहिजे होतं. तुम्ही धनंजय देशमुखांना धमकी देता, गुंडाला बोलायचं नाही, गुंडाला बोलायचं नाही. काय चूक केली? वंजाऱ्याला धमकी दिली का? कुठल्या धनगराला, दलित मुस्लिमाला, मायक्रो ओबीसीला? अरे धनंजय मुंडे आमच्या रक्तात नाही येते, आमचे रक्त पवित्र आहेत, आम्ही नाही जातीवाद करत. आतापर्यंत एकाही जातीला दुखवलं नाही. होय, नेत्याला मी सोडत नाही, सोडणार सुद्धा नाही. जातीवाद हे आम्हाला शिवत नाही. तुझं पाप झाकण्यासाठी आता ओबीसीचा आसरा घ्यायला लागलाय धनंजय मुंडे. तुझं पाप झाकायसाठी ओबीसीचा आसरा घेणार आणि पांघरून घेतोय की ओबीसीवर अन्याय होतोय. ओबीसीचा काय संबंध याच्यात? खून करणार तुम्ही, पापी बांधणार तुम्ही आणि याच्यात ओबीसीला ओढणार. आम्ही कुठल्याही जातीला बोललेलो नाही आणि कधी बोलणार सुद्धा नाही, पण गुंडाला सोडणार नाही. माझ्यावर किती केसेस केल्या, आता केसेसचा सपाटा उठलाय माझ्यावर. पहिलेच तुमच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या यासाठी लावली, त्याला भय नाही. मी इथं केसेला पिसेल घेत असतो. अशा 1,000 केसेस केल्या ना, संतोष भैयांना न्याय देण्यासाठी माझ्यावर 1,000 केस झाल्या तरी मनोज जरांगे मागे सरकणार नाही. गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षणातून न्याय देण्यासाठी माझ्या विरोधात कितीही शंडाच्या टोळ्या उभा राहिल्या आणि गुंडाच्या टोळ्या उभा राहिल्या तरी धनंजय मुंडे, मनोज जरांगे हटत नाही. कर केस, तुला काय करायचं ती. गोरगरीब मराठ्यावर अन्याय झालेला मी सहन नाही करू शकत. मी न्यायासाठी लढणार आहे, पण मी जातीवाद करत नाही. तुझी लाभार्थी टोळी आणखीन तरी धनंजय मुंडे, तिला थांबव. तू खोलात चाललाय, तू फसत चाललाय, तू फसणार आहे. आता तू मला खेटलाय, आता बघतो तू. तो इतके मॅटर येत परळीपासून
मुंबईपर्यंत. पठ्ठ्या मग 25 तारखेचं उपोषण होऊन दे, तुला कचकाच दाखवतो. आता मनोज जरा कस तो मागा लागत नादाला लागत. मी त्यांच्यावर त्यांना अर्ध ध्यानात राहिलं, मी बी अर्धा गेलेलोच. मी बी काय सुईचा नाही. मी 25 दिवसात त्या धन्या मुंड्याचं नाव घेतलं का? तोंडाचं नाव घेतलं तो यासारख्या नासक्याचं. आम्हाला ओरिजिनल लोक लागते त्याचं नाव घेतो आम्ही. कसल्या कसल्या माजुरड्याचं नाव नाही घेत आम्ही. आणि तुम्हाला वाटतं तुम्ही लाडमुठेत. अरे मराठी लाडमुठेत लय जायलेत मग मागा लागल्यावर. तू काय आहे तर कोणते झाड का पाला आहे, पण आम्हाला हे राज्य शांत ठेवायचं, इथं कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. गुंडाला बी बोलायचं नाही का? त्याच्या गुंडानं धनंजय देशमुखाला धमकी दिली म्हणून त्या गुंडाबद्दल आम्ही बोललो. आणि तुम्ही म्हणता आमच्या जातीला बोललो. तुमच्या जातीचा काय संबंध त्याच्याशी? आरोपी तो आरोपी. मी एकदा उपोषण 25 तारखेचं संपलं, माझ्याकडे जे गाबाळ येईल, मी बी तुमच्यासारखा एक माणूस सांभाळत होतो गाबाळ. आता तुमच्याकडे एक माणूस गाबाळ सांभाळायला पट्ट्याकडे लय मोठा आणून द्यायला लागले. इंग्लिश सोडून देतो, मराठी धरतो. याचा भोगता थोडा येतो मी. आता तो नादी लागलाच ना, त्याचं थोपडं नाव घेतलं नाही राव मी. 20-25 दिवस झालं. तो मंत्री होय, आमदार होय, सरपंच होय, नाही तिकडे वाड्याने हिंड. मला घेणं काय तो? आणि तो कोणता तीर माऱ्या लागून गेला? मी मुजीत असतो का तुझ्यासारख्याला? तो कोण तीर माऱ्या लागून गेला? तो नावच घेतलं नाही तरी म्हणतोय. ते कसले बदगी उठीत किरण लागलेली शिळीचे शेपट, आणि ते बोलते हे असं करतो तसं करतो. अरे मी किती किलोचा आहे त्यांना विचार. कसा फेसबुक पाडा होता त्यांचा, दोन्ही हाताने पुसत होती. इतका चिप्पा बाहेर पाडला होत्या. काय सांगू काय बोलावं? आम्ही तुमच्या जातीविषयी आदर सन्मान करतो आणि तुम्ही विकत भांडणं घेता. काही कारण नसताना धनंजय देशमुखांनी त्या धमकीचा नारी रावीचं कळलं माहीत तळपायाच्या आगमस्तकात गेली. 25 ते 26 दिवसानंतरच मी नाव घेतलं. तोपर्यंत नाही तरी वरचे उठीत होई. 10 पाटोळी धरून आणतो. ते लाभार्थी कुणाचा विमा खाल्ला असन, अहो काही कागद आणला का त्याचा? 25च्या नंतर तवर त्यांच्या गर्दी. या धनंजय मुंडेंनी टोळ्या सुरू केल्यात. लाभार्थी, पीक विमा खाणाऱ्या, राख खाणाऱ्या, गावऱ्या खाणाऱ्या, डोंगर खातेत, दगड खातेत, गोटे खातेत, संडास बाथरूम खाल्ले का गायनू, ह्या सगळ्या टोळ्या आणल्यात भंगार. आणि एवढी पत होती या जातीची, यांच्या समाजाची, पुरी पत घातली या नासक्या 5-50 लोकांनी. या टोळका आहे ना, त्यांच्या जातीची पुरी पत घातली. तरी या धनंजय मुंड्याला आणखीन सुधारणा की आपण कोणामुळे फसायला लागलो. त्यांचीच पाठराखण करतोय आणि आपल्या विरोधात टोळ्या उठवतोय, लाभार्थी टोळ्या. प्रत्येकाचं काही ना काहीतरी घडलेलं असतं. आता तू आम्हाला खेटलाय, माझ्यावर गुन्हे दाखल करायला लावतो. देशमुखांच्या त्या धनंजय भाईच्या पाठीमाग तुझ्या गुंड लावतो. बघू 25च्या नंतर. तू कुठं जात नाही, मी बी कुठं जात नाही. आणि बेत पीत नसतो मी धनंजय मुंडे. ते बनकारी इथून पुढे तरी बेत पीत नसतो. तू 25च्या नंतर भेटू. आता जरा यागड्या याच्यातच भेटायला लागल. ते लय चाबरे तसंच भेटायला लागेल मला असं वाटतं. कारण आपण येतं मोकळ्या मनाचे, आपण जातो खरं बोलून. खरं पचा ना, खरं पचत नाही. यांना खरं पचायलाच तयार नाही. हे खरी हकीकत मान्यच करायला तयार नाही. आता 25 तारखेपर्यंत शांत राहतो. एकदा माझं गोरगरिबांचं एवढं आरक्षण एकदा 25 जानेवारीच्या उपोषणाच्या नंतर झालं की आपण कायदेशीर भेटायचं म्हणतोय, तो कायदेशीरच भेटू. आता त्याला माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती, देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी शेवटपर्यंत वैष्णवी लिकेनं आपल्याला हाक दिलेली, सगळे ताकदीनं न्याय मिळेपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहा, सूर्यवंशीच्या पाठीशी उभा राहा ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. त्यांना काय काल द्यावे? ओ तुमचं ट्रायपॉड धरा, हे धरा तुमचं. सर्वजणांना विनंती, आपण आहे त्या ठिकाणी जागेवरती उभं राहावं. राष्ट्रगीताने या सभेचं समापन होणार आहे.
या आक्रोश मोर्चाचं जी सभेमध्ये रूपांतर झालंय त्याचं राष्ट्रगीताने या ठिकाणी समापन होईल. सर्वांना विनंती की आहे त्या ठिकाणी प्रत्येकाने जागेवरती उभे राहावं. परेड सावधान. भारत माता की. कृपया सर्वांना विनंती, मंचावरती कोणी गर्दी करू नका. या आक्रोश मोर्चामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी झाले आहात. आपण आपला निषेध या ठिकाणी व्यक्त केला. या मारेकऱ्यांवरती कठोर कार्यवाही व्हावी यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. त्यासाठी आम्ही आपल्या मनापासून आभारी आहोत. सर्वांना विनंती आहे की मंचावरती कृपया कोणी गर्दी करू नका. गाडी आहे ना मित्रो, पैठण मधला मोर्चा या ठिकाणी आता संपलेला आहे आणि इथून आता पुढे संघर्षोदय म्हणून दादा जरांगे पाटील निघालेले आहेत. प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक अपडेट ही आपल्यापर्यंत आम्ही दिलेली आहे. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि आज मनोजदादा जरांगे पाटील यांचं भाषण तुम्ही ऐकलेलं आहे. आमदार सुरेशांना धससाहेब यांचं भाषण या ठिकाणी ऐकलेलं आहे आणि संतोषांना देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी अतिशय ताकदीनं हे दोन्ही नेते आपल्याला लढताना पाहायला मिळत आहेत. तर प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पलीकुण्या संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे आणि प्रत्येक क्षणाची लाईव्ह अपडेट आपल्याला आम्ही या ठिकाणी पोहोच केलेली आहे. तर मित्रहो, प्रत्येक क्षणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून झालेलं आहे. मनोजदादा जरांगे पाटील यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की माझ्यावरती किती खोटे गुन्हे दाखल करा, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी लढत राहणार आणि माझ्यावरती असे 1000 गुन्हे दाखल झाले तरी मी या प्रकरणापासून तसुबरही दूर जाणार नाही, अशा प्रकारची भूमिका आणि भावना संघर्षोदय मनोजदादा जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे. बांधवांनो, विनंती एवढीच आहे, जवळपास 5000 बांधव या लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी कंटिन्यू पाहत होते. आपल्याला विनंती आहे आम्हाला सपोर्ट करण्यासाठी, चॅनलला सपोर्ट करण्यासाठी